विचार केला तर ह्या परपंच नाही असा सहज ठरवतो. त्याला काही लोटालाटी करायची गरज नाही, त्याला काही जप करायची गरज नाही, त्याला काय तप करायची गरज नाही, त्याला काय पूजा करायची गरज नाही, त्याला काय उपास धरायची गरज नाही. ते बिगर आंघोळीचं बी जमतंय, बिगर पूजाचं बी जमतंय. बाकीचे कामं आपल्याला बिगर आंघोळीचे जमत नाहीत. पूजा करायची असल्यावर बिगर आंघोळीचं जमन का? नाही. तिथं काय करावं लागेल आपल्याला? आंघोळ करावं लागेल. पण आपल्याला जर देवाचं नामस्मरण करायचं असलं, आपल्याला जर विचार करायचा असला तर तो कधी बी जमतो आणि कुठं बी जमतो. कोण्या टायमात बी जमतो, ते रात्री बी जमतो, ते दिवसा बी जमतो. बाकीच्याला बंधनी. आपल्याला परमार्थ जरी करायचा असला, भजन 11च्या आत का 11च्या पुढं, 11च्या आत बंधन आहे. त्या प्रवचन करायला बी काय बंधन आहे, कीर्तनाला बी काय बंधन आहे. पण आपल्याला विचार करायला बंधन आहे का? ते कधी बी जमतंय. ते भाकरी करता करता बी जमत, ते खुरपिता बी जमत, ते कापूस असता बी जमत, ते काही काम करताना, धुणं करताना, आंघोळ करताना, नाही आंघोळ केली तरी बी, आणि कोण्या बी टायमाला जमतं. म्हणून जास्त महत्वाचा काय विचार आहे. म्हणून ते म्हणते देखे सारा सार विचारात का सार काय आणि आसार काय. हे काय कर तू विचार कर. आणि मनुष्य ते यातल्या जीवाला काय करता येते? विचार करता येते. म्हणून त्यानं विचार करणं काय आपला गरजेचं आहे. पण आपल्याला गरज वाटते की त्याची? आपल्याला त्याची गरज वाटत नाही. आपल्याला वाटतं आपण काम जर नाही केलं तर आपल्याकडे काय राहणार नाही? पैसे राहणार नाही. आणि मग आपल्याकडे पैसे नाही राहिले की मग आपल्याला आपली काय होणार आहे? दैन होणार. म्हणजे आपण तेच काय ठेवलं? ध्यानात ठेवलं. पण आपल्या आईच्या पोटात 9 महिने आपल्या आईनं काम केलं का आपल्या वडिलानं काम केलं का आपण केलं? आणि सोय लागली का नाही? आणि तवा लागली. बाहेर याच्या अगोदर त्यानं कशाची सोय लावली? दुधाची सोय लावली. कोण लावली? आपल्या आईनं लावली का वडिलानं लावली का सोयऱ्यानं लावली का धाऱ्यानं लावली का शेजाऱ्यानं लावली का बाजाऱ्यानं लावली? कोणी लावली? त्यानं आपण बाहेर याच्या अगोदर कशाची सोय लावली? दुधाची सोय लावली. आणि नंतर बी आपल्याला अन्न खाच्या अगोदर दाताची सोय लावली. म्हणजे आपण त्याला किती मोबदला द्याला? काय दिलं आपण? आता जर आपल्याला दात बसवायचे असले तर आपल्याला डॉक्टरला किती पैसे द्यावे लागतील? आणि तितकी गॅरंटी आहे का? आता दात बसल्यानं ऊस खाता येईल का? आणि ह्या दातानं खाता येईल. म्हणजे हे फुकट भेटलेले आहेत म्हणून त्याची आपल्याला काय नाही किंमत नाही. आणि ते बसल्यावर मग काय राहते? त्याची किंमत राहते. त्याला काय लागत येतं? पैसे लागत आहेत. तसं इकडं कोणाला ऐकायला यावं वाटतं का? इकडं काय नाही, किंमत नाही. का मग किंमत नाही? त्याला वाटतं काय येतेच मनानं जातेच मनानं. काय त्याच्याकडे का गाड्या आहेत का त्याच्याकडे घोड्या आहेत का त्याच्याकडे काय आहे? आणि मोठ्या महाराजाकडे काय गाड्या घोड्या आहेत त्याच्याकडे. म्हणून आपल्याला मोठ्या महाराजाचं काय म्हणते? कीर्तन आहे. पण आपल्याला कीर्तन आहे का किरकिरी हेच माहित नाही. आपण हे काय नाही घेतलं? लक्षात नाही घेतलं. कीर्तन कशाला म्हणते तर किरकिर कशाला म्हणते? कशाला कीर्तन म्हणा? आपण कशाला बी काय ठरलेलं आहे? कीर्तन ठरलेलं आहे. म्हणून ते कीर्तन ठरू शकत नाही. आताच महाराजांना सांगितलं की नामदेवाच्या हाताने देव काय पेत होता? दूध पेत होता. आणि त्याला बोलत बी होता, त्याचे कामं बी करीत होता. म्हणून त्यानं असे किती भक्ताचे कामं केले? अनेक भक्ताचे कामं केले. जनाबाईचं दळू लागला, तिला गौऱ्या येचू लागला, कबीराचे शेले हिंडले, चोख्या माराचे ढोरा वळडे, सजन कसायचं मास इकलं. म्हणून असे त्यानं काय केले? कामं केले. पण त्यानं सांगितलं नाही. म्हणून महाराज म्हणले की देव काय करीत नाही? सांगत नाही. आणि जीवाला कळत नाही. आणि संताला कळतही बी. आणि संत सांगत येत. आपण संताकडे जात नाही, जात बी नाही तर ऐकत बी नाही. इकून तिकून गेलं तर ऐकल्यासारखं करतो काय करतो? ऐकल्यासारखं आहे. आणि इकडे ऐकल्यासारखं भांडणं लागल्यावर ऐकल्यासारखं आहे का? ध्यान देऊ नये, ध्यान देऊ नये. म्हणून आपलं लक्ष कुठे आहे? म्हणून हे साधू संताला काय होत असतं? कळत असतं. जसं त्या लेकराची चूक आईला कळत असती, लेकराला कळत नसती.
लेकराला वाटत नाही आपण बेंदाडची उडायलोत का आपण दारू पिऊन यायलोत का आपण पत्ते खेळायलोत ही त्याला चूक वाटत नाही. पण आईला काय वाटते? चूक वाटते. तिला वाटतं यानं असं करू नाही ना, असं केल्यावर हे काय होईल, हे बरबाद होईल. तसं संताला वाटतंय, संताला कळतंय आपण काय करायलो. आपल्याला वाटत नाही आपण बेंदाडची उडायलोत का आपण काय करायलो हे आपल्याला काय होत नाही, वाटत नाही. संताला काय वाटतंय? म्हणून बुडत हे जण न देखावे डोळा म्हणून कळवाळा येत असे. म्हणून संताला काय कळवाळा आहे की हे काय व्हायला लागले तर बुडायला लागलेत. म्हणून संत वर काढण्याचा काय आहे त्याच्याकडे उपाय. आणि आपण जर त्याच्या संगतीत गेलो की ग्रंथात लिहिलेलं आहे का बैसता नवऱ्याच्या संगती, बैसता बायकोच्या संगती, बैसता मुलाच्या संगती, असं आहे का? काय लिहिलं त्याने तिथे की बैसता संताचे संगती कळू आले कमळापतीनं आपले कोणीच नवती निश्चयाची ते दरड झाला. आपण जर संताच्या संगतीत बसलो की आधी आपला दिहेच मी नाही ठरवतो. आपल्याला दिहे काय वाटलेला आहे? मी वाटलेला आहे. निसता मीच वाटला का माझा बी वाटला, माझा वाटला का खरा बी वाटला, खरा वाटला. आपला घोळ कुठं झालाय फक्त की आपल्याला दिहे मी वाटला, दिहे माझा वाटला, दिहे खरा वाटला. आणि आपण संताच्या संगतीत गेल्यावर ते म्हणते दिहे तू नाही आणि दिहे तुझा बी नाही, दिहे खरा बी नाही. मग दिहे मी का नाही? दिहे जर मी असतं तर त्याला काय झालं असतं, कळालं असतं. आणि कळत नाही म्हणून दिहे मी नाही, दिह्याला कळत नाही मला कळत. मग दिहे माझा का नाही? दिहे जर माझा असता तर माझी त्याच्यावर काय राहिली असती, सत्ता राहिली असती. म्हणून माझी त्याच्यावर काय नाही, सत्ता नाही. सत्ता नाही म्हणून माझा नाही. मग खरा का नाही? जर खरा असता तर बालपणचा गेला नसता, तारुण्याचा आला, तारुण्याचा गेला नसता, म्हातारपणचा आला नसता. आता तारुण्याचा जावा वाटतो का जातो, आणि म्हातारपणचा यावा वाटतो का येतो, आवडतो का बळच येतो, आवडत नाही पण येतो. आणि तारुण्याचा आवडतो पण जातो. म्हणजे कोणाच्या हातात आहे? आणि आपल्याला काय वाटतं? कोणाचं आहे वाटतं ते? कोणाचा आहे? महावाय. म्हणजे बा नवरा समजी तू कोणा बायको मोकली आहे म्हणून. पण महाराज म्हणता असते तू ही का नेणाराची. आपण कोणाची ठरली? आपली ठरली. नवरा महा का नेणाराचा? आपण कोणाचा ठरवतो? आपला ठरवतो. मुलगा नेणाराचा का आपला? आपला नाही, नेणाराचा आहे. जे नेत असतं, ज्याची सत्ता असती ती वस्तू त्याची असते. जसं आता हे घर आहे, आता हे घर ज्याचं आहे. आता मी इथं आले मी मो घरी जमन का म्हणायला? का म्हणून नाही जमायचं? आपली याच्यावर काय नाही, सत्ता नाही. आपल्या घरावर आपली काय सत्ता आहे? आपल्या घरात कधी बी शिरता येत असते आणि दुसऱ्याच्या घरात कधी बी शिरता येतं का टायमाला? आता कार्यक्रम हे म्हणून शिरता यायला लागलं का कधी बी शिरता येईल. इथं 12 वाजता 1 वाजता 2 वाजता इथं शिरता येईल का? इथं शिरता येणार नाही. त्याला कधी बी शिरता येईल. म्हणून तसं हे दिहे कोणाचं आहे? दिहे हे काळाचे आणि धन वीराचे. इथे मनुष्याचे काय आहे? म्हणून असं आपण काय करायला पाहिजे? तपासायला पाहिजे. आणि हे तपासता कोणाच्या टेस्टरनं तपासायला पाहिजे? हे संतांच्या टेस्टरनं तपासायला पाहिजे. जसं आता ही लेन आपल्याला टेस्टरनं तपासल्यावर पाहता येते का हात लावून पाहता येते? आणि जर हात लावून पाहिली तर ती आपल्याला आपली माया करीन, चोंभाळीन का काय करीन? ती महाराज आहे म्हणेन का संत आहे म्हणेन का मोठ्या घरचा आहे म्हणेन का गरीब घरचा आहे म्हणेन का आमदार आहे म्हणेन का खासदार आहे म्हणेन का सगळ्याला एकाच मापात आहे? सगळ्याला एकाच मापात आहे. तसं आपल्याला जर आपण कोण येतं असं जर पाहायचं असलं तर आपल्याला कोणाच्या टेस्टरनं पाहावं लागेल? संताच्या टेस्टरनं पाहावं लागेल. ती संताला काय आहे त्याची माहिती आहे. संताकडे त्याचं काय आहे? निवेदन आहे. आपल्याकडे त्याचं निवेदन नाही. आपण आपल्याकडे नाही का? आपण केलंच नाही कधी. आपण केलंच नाही. आपण करूनच पाहिलं नाही. आपण इकडे पदार्थ मोबाईलवरले करून पाहिले येतात का नाही म्हणून. मोबाईलवर आलेलं केलं का नाही? त्याच्यावर काय आलं ते करून पाहिलं का नाही? आणि हे पाहिलं का आपण कधी? म्हणून ते मध्ये देखे, ती मध्ये पहा. आणि तुम्हाला काय करता येतंय? पाहता येतं.
आणि पाहता येतं म्हणून पहा म्हणले का उगच म्हणले? आणि कोणाला म्हणले का ज्याला पाहता येतं त्याला म्हणले? ज्याला पाहता येतं त्याला म्हणले, कोणाला बी नाही म्हणले. लय मोठे दिहे येतं, काही 4 पायाचे येतं, काही भरपूर पायाचे येतं, काहीला पाय येत नाहीत, असे लय दिहे येतं. पण त्या दिह्यातल्या जीवाला नाही म्हणले. त्या दिह्यातल्या जीवाला आहार, भय, निद्रा आणि मंथून हे चारही येवण्यात कसं आहे? समसमान आहे. तिथं काय करायची गरज नाही, ते सांगायची गरज नाही. त्या आम्ही एक दिवस शेतात जाऊ लागलो, स्वतःचा हाताचा अनुभव आहे. आम्ही शेतात जाता जाता लहान पिल्लू एवढं कुत्र्याचं आमच्या मागं आलं. आता तिथं पाणी होतं इतकालं, आम्हाला वाटलं कशाला पाण्यात येईल. ते आमच्या मागच पाण्यात आलं, त्याला कोणी पाहून शिकेलं. इतकं बारीक पिल्लू ते कुठं आलं? त्या पाण्यातून पाणी फार करून आले. म्हणजे त्याला सांगावं लागलं का? आपलं लेकरू जातं का पवायला? तसं तर त्याला काय करावं लागतं? शिकवायला. आणि त्याला कोणी शिकेल? म्हणजे ही कला बाकीच्याकडं की कोणाकडं रूपाची कला आहे, कोणाकडं ताकदीची कला आहे, कोणाकडं अनेक कला आहेत. कोणाला ताकद आहे, कोणाला रूप आहे, कोणाला काही आहे, कोणाला काही आहे. पण बुद्धी सगळ्याकडे सारखी नाही. बुद्धी नाही का त्याच्याकडे? आहे. पण त्याच्याकडे हे शरीराचा आहार घेण्यापुरती, झोप घेण्यापुरती, लेकरं बाळ सांभाळण्यापुरती इतकीच त्याच्याकडे काय बुद्धी आहे. म्हणून त्याचा काय अपराध नाही. ते का अभागी आहेत ते. आणि आपण कसे येत? भाग्यवान आहेत. पण आपल्याला भाग्य त्यानं वाटतं का आपल्याला काहीतरी मिळालं म्हणजे वाटतं? चांगली साडी मिळाल्यावर भाग्य वाटतं का दिही मिळाला म्हणून भाग्य वाटतं? दागिने घालायला मिळाल्यावर भाग्य वाटतं का दिही मिळाला म्हणून भाग्य वाटतं? कशामुळे भाग्य वाटा आपल्याला? कम भाग्यवान येत आपण. आपल्याला काय मिळाला? दिहे मिळाला. आणि ह्या दिह्यानं आपल्याला बाकीचे देह संपाता येते. ते म्हणजे तैसे विचारिता निरसले. ह्या दिह्यानं आपल्याला निरसन करता येतं की हे बाकीचे दिहे आपल्याला काय करता येते? तर संपिता येते. हे जंक्शन स्टेशन आहे, हे शेवटचं स्टेशन आहे की इथूनच आपल्याला कुठं जायचंय. काय करता येतं? कुठून येते? इथूनच आहे. कुठं जायचं ते बी इथूनच आहे. आणि कुठं नाही जायचं ते बी कुठून आहे? इथूनच आहे. दुसरीकडे नाही कुठं. आणि ते कोणाकडे साधन? आपल्याकडे. म्हणून आपण त्या साधनाचा काय घ्यायला पाहिजे? फायदा घ्यायला पाहिजे. आपल्याला काय भेटलेले? साधन भेटलेले. देह काय आहे? साधन आहे. आणि आपण यानं साध्य करून घेण्यासाठी आपल्याला हे साध्य भेटलेले. आपल्याला संसार साध्य करण्यासाठी भेटलेला नाही. संसार कोण्या बी जन्मात होतो, आपल्यापेक्षा व्यवस्थित होतो. तिथं पोरीचे लग्न करायची चिंता नाही, पोराचे लग्न करायची चिंता नाही, वरमाया रुसायची चिंता नाही. इथं सरी चिंताचे. मग हे चांगला का ते चांगला? जर आपल्याला संसारासाठी पाहायचा असला तर ती पेशी लिस्ट देत. कशासाठी? ते संसारासाठीच आहे. तिथं बाकीचं काहीच नाही. पण हे जे भेटलेलं आहे आपल्याला, ज्ञानेश्वर महाराज म्हणते मी कोण आहे करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवर्तीचा की ह्या देहामध्ये आपण कोण आहेत असा काय करायला पाहिजे? आपण विचार करायला पाहिजे. आपल्याला त्याच्यासाठी भेटलेलं आहे, हे निवडा करण्यासाठी भेटलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणते मी कुठून आलो? दुरून आलो मी का. दुःख झाले दारुण यावाया इथं वरी होते. ह्याची कारण कोणचं कारण राहिलं होतं? त्याचं काय कारण राहिलं होतं? आणि आपल्याला कोणचं कारण राहिलेलं आहे? पण आपण याचा काय नाही केला कधी? याचा विचारच नाही केला. आणि विचार नाही केल्यामुळं आपल्याला नसल्यालं जग काय वाटायला लागलं? खरं वाटायला लागलं. नसलेलं का असल्यालं? नसलेलं जग खरं वाटायला लागलं. नसलेला देह खरा वाटायला ना. असल्याला परमात्मा. असलेला आहे परमात्मा का नसलेला आहे? असलेला आहे ना. असलेला परमात्मा कुठं चालला? तो दूर चालला. जवळ असतात जगजीवन का धुंडाळी शिवन. एक आगरी कर म्हणून तवा होईल समाधान. की परमात्मा लांब आहे का जवळ आहे? जवळ आहे. किती जवळ आहे तो. इतका जवळ आहे तो आपल्या. पण आपलं त्याच्याकडे काय नाही? लक्ष नाही. नसलेल्या जगाकडे काय आहे? लक्ष आहे. नसलेल्या धनाकडे काय आहे? लक्ष आहे. नसलेल्या घराकडे काय आहे? लक्ष आहे. नसलेल्या दागिन्याकडे काय आहे?
लक्ष आहे. आता दागिने खरे आहेत का सोनं खरं आहे? सोनं आता निस्ता सोन्याचा गोळा द्याला तर घालता का तुम्ही? नाही. खरं आहे ते, पण तुम्ही ते घालणार नाही. मग आपलं खोट्या दागिन्याकडे लक्ष आहे का कसं? होते. अलंकाराकडे काय आहे आपलं लक्ष. लक्ष आहे, सोन्याकडे लक्ष आहे नाही. म्हणून ते एक जणानं काय केलं की देव बी कशाचा होता? सोन्याचा होता. सोन्याचं. आणि ते डुकर बी कशाचं होतं? सोन्याचं. सोन्याचं होतं. पण ते डुकरामध्ये जास्त सोनं होतं आणि त्या देवामध्ये कमी सोनं होतं. मग ते कोणाकडे गेलं? सोनाराचं. ते सोनाराकडे गेलं. आणि मग त्या सोनाराकडे गेल्यावर त्याने ते देव बी मोजला बरं. आणि त्याने ते डुकर बी मोजलं. मग त्या डुकराचे जास्त पैसे होऊ लागले आणि त्या देवाचे कमी. कमी होऊ लागले. मग ती मला असं कसं होईल? शिव काय देव आहे, ते काय आहे? डुकर आहे. याचे पैसे जास्त व्हायला पाहिजे म्हणे. देवाची. ते म्हणे आम्हाला त्याच्याहून काय नाही, घेणं नाही. घेणं देणं नाही. आम्हाला कशाचं घेणं देणं आहे? सोन्याचं. सोन्याचं. म्हणून त्यानं सोन्याला पाहून काय केली? किंमत केली. सोन्याची किंमत कोणाला कळत असते? सोनाराचं. आपल्याला कळती? आपल्याला कळत नाही. नाही. आपण केवढ्याचं घ्या आणि कसं बी घ्या, आपल्याला काय आहे त्याच्यात? घाटाचे. पण आपल्या खोपरीमध्ये नसतं म्हणून आपल्याला काय आवडत होते? सोनं. तुम्ही 1 लाखाचा आणा त्याचे 75च होते, हो. त्याचे कधीच वाढणार नाही. नाही वाटत. म्हणून असं आपल्या काय नाही लक्षात नाही. त्याच्या सोनाराची नजर कशावर असते? सोन्याचं. सोन्यावर असते. ना आपली कशावर असते? दागिन्यावर असते. म्हणजे आपली खोट्यावर असते. तशी साधू संताची जे नजर आहे तर कशावर आहे? खरे वाटत. आत्म्यावर आहे. की आत्मा कसा आहे? खरा आहे आणि देह कसा आहे? खोटा आहे. मग त्याची देहावर नजर नाही. नाही. त्याला बायाहून काही घेणं देणं नाही. नाही. त्याला काही माणसाहून काही घेणं देणं नाही. नाही. त्याला काही श्रीमंताहून काही देणं घेणं नाही. पण आता काही काहीचं म्हणणं येतं की महाराज लोक बायालाच सांगते जास्त, माणसाला काय होत नाही. सांगत. आता माणसं असल्यावर माणसाला काय करते ते सांगत. सांगते ना. आता माणसं आहेत का माणसासारखे दिसतेत निसते? माणसं. माणसं आहेत का? नाही. आणि माणसं असते तर काय केलं असतं त्यानं? माणसं काय करत असते? कशाला माणूस म्हणा? आपण सहज म्हणतो त्या व्यवहारामध्ये काही जर त्याच्याकडून व्यवस्थित नाही झालं तर आपण म्हणतो कोणासारखं राहा म्हणतो? माणसं. माणसासारखं राहा. म्हणजे माणसासारखं राहणं हे याला काय म्हणते? माणूस. आता आपण माणसासारखे राहतो का जनावरासारखे? कशावर माणसं म्हणा आपल्याला? म्हणून असं काही नाही. म्हणून आपण कोणाकडे पाहतो तर आपण दिह्याकडे पाहतो आणि दिह्याकडे पाहिल्यामुळे आपली काय झाली? सगळी फसवणूक झाली. आपण आपल्याला आपलं रूप चांगलं वाटतं, आपल्याला दिहे चांगला वाटतो, आपल्याला इंद्रिये चांगले वाटते, पण ती आपल्याला कधी फसित हे सांगता येत नाही. म्हणून त्याची आपण काय केली पाहिजे? तपासणी केली पाहिजे की हे आधी आलेले आहेत का मागून आलेले आहेत? मागून आलेले शहाणे झाले. माणसं जास्त मागून आलेली शहाणे होत असते का पहिले? ते मागून आलेले ते पहिल्याला काय म्हणते? तुम्हाला काय होत नाही? कळत नाही म्हणते. तर मागून आलेली काय होते? तसे आपल्याला इंद्रिय काय झालेले आहेत? मागून आलेले आहेत. मागून आले म्हणून ते काय झाले? शहाणे झाले ना. आपला त्याने बिनपत्ता केला. आपण खरे असताना आपला काय केला आणि ते खोटी असताना ते काय झाले? प्रगट झाले. ते ह्याचा सगळा काय झाला? वाढला त्याचा भाव आणि आपला भाव काय झाला? कमी झाला. कशामुळे झाला बरं? आपण मूर्ख असल्यामुळे का शहाणे असल्यामुळे? आपण मूर्ख असल्यामुळे त्याचा भाव वाढला. आपण भाव कोणाला द्याला? आणि त्याला भाव दिल्यामुळे आपण बेभाव गेलो. कोणाला भाव दिल्यामुळे? मग आपण शहाणेच आहेत ना का आपण मूर्ख आहेत? आणि आपण मूर्ख आहेत असं कुठं लक्षात येत असतं? संताच्या संगतीत येत असतं. हे नवऱ्याच्या संगतीत येत नसतं, हे बायकोच्या संगतीत येत नसतं, हे सोयऱ्या दाऱ्याच्या संगतीत येत नसतं. आपण यायच्या संगतीत आपण शहाणे वाटत असतो. आणि जहरूक आपण शहाणे वाटतो तहरूक आपला मूर्खपणा जात नाही. जहरूक आपला मूर्खपणा जात नाही तहरूक आपण मेल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण जर संताच्या संगतीत गेलो तर आपल्याला काय कळत असतं की हे देह मी नाही आणि देह माझा नाही, देह खरा नाही आणि मी कसा आहे?
खरा आहे. बरं याला किती लागत, याला काय लागत, काय करावं लागतं, याला किती फुलं आणावं लागते, त्याला काही याला फुलाची गरज नाही, याला फुलाची गरज नाही, याला पूजा करायची गरज नाही. मग पूजा करू नये का? काही काहीचं म्हणणं येतं की तुम्ही काय म्हणतात पूजा करू नये असं नाही, पण आपल्याला जे सोपं असत, साधू संतांना आपल्याला काय केलं, सोपं केलं. हे पहिलं एक गुरुनी एक शिष्य होते, पण ज्ञानेश्वर महाराजांना आपल्याला आपल्यासाठी काय केलं, सोपं केलं. कोणाला बी काय द्यायला त्यानं अधिकार द्यायला, हे असा कोणाला बी अधिकार होता काय? ते फक्त पहिला ब्राह्मणाला अधिकार होता, आपल्याला काय नव्हता, अधिकार नव्हता. ज्ञानेश्वर महाराजांना काय द्यायला आपल्याला, आपल्याला अधिकार द्याला. आणि आपल्याला अधिकार द्यायला म्हणल्यावर आपण मूर्खपणा काय करायला पाहिजे, काढायला पाहिजे. आणि आपण शहाणपणा घ्यायला पाहिजे. शहाणपणा कुठे येत असतो, संताच्या संगतीत येत असतो. की संत कसे येत, श्रेष्ठ आहेत, कोणापेक्षा, देवापेक्षा. ते म्हणले देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. की देव संत देवापेक्षा काय येत, श्रेष्ठ येत. त्या मुक्ताबाईनं नामदेवाला काय केला, लक्षात आलं त्या नामदेवाच्या की देव माया संग खातू, देव माया संग राहतून देवानं मला काय खरं काय नाही केलं, सांगितलं नाही. त्या मुक्ताबाई म्हणल्या की ज्या अर्थी हे पाया पाडा नाही, इथं लहान मोठं आहे का, बी हे लहान मोठं आहे का, आपण लहान मोठे आहेत. म्हणून इथं कोणी कोणाच्या इथं सकाळाशी इथे आहे अधिकार. आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे की इथं सकाळाला काय अधिकारी. आता आपण मोठाल्याच्या पाया पडतो का लहानाल्याच्या, कशाला पाहतो आपण, शरीराला पाहतो. आपण शरीराकडे पाहिले, आपण आत्म्याकडे पाहिलं. आणि साधू संत आत्म्याकडे पाहते, आत्म्याकडे पाहते म्हणून ते म्हणते ती एकूण एकाचं दर्शन घ्या, मोह नका घेऊ. महाराज काय म्हणते, मोह घेऊ, तुम्ही एकूण एकाचं घ्या, जिथं बसलेले त्याच्या एकूण एकाचं घ्या. पण आपल्याला कोणाचं घ्या वाटते, महाराज मोठे वाटते. आता महाराज मोठे का सगळ्यातला आत्मा एकच आहे, सगळ्यातला आत्मा जसं दागिना कोणचा बी असू, त्याच्यातलं सोनं कसं आहे, एक आहे. तसं इथं शरीर लहान असू का शरीर मोठा असू, का ते कोण्या धर्माचा असू, का ते कोण्या जातीचा असू, पण त्याच्यातलं चैतन्य कसं आहे. ते म्हणले इथं यथा यती धर्म नाही विष्णुदासा आणि निर्णय ते आयसा. कशा ते म्हणले, ते शास्त्रात हे म्हणले, शास्त्र पहा. आपण पाहिलं का कधी, आपण पाहिलंच नाही. ते म्हणले कशात पहा, शास्त्रात पहा. आणि शास्त्र तुम्हाला काय होईल सांग. पण आपल्याला कशाची सवय, शास्त्र पाहायची आहे का विचार करायची आहे का आपल्याला पूजा करायची. नुसती पूजा करा वाटते आपल्याला, मग पूजा करू नाही का, करा. पण आधी काय करा, आधी लक्षात घ्यावा. आणि लक्षात जर घेऊन पूजा केली तर कोणी कोणाची पूजा केली, कोण कोणाची पूजा करायले, कोणाची पूजा करायची, की आपलीच आपण पूजा आहे, आपलीच पूजा आहे का कोणाची, आपल्याला आपली वाटते का देवाची वाटते, देव वेगळा वाटतो ना आपण. अशी किती पूजा केली म्हणजे आपला फायदा होईल, किती जरी केला तर फायदा होणार नाही, आपली नुकसानच होणार. काही जरी केलं तरी, जप केला तरी बी किती माळा वाडा, माळा मोजून येत का, कशा मोजायचं आहे का ते, तिथं माप नाही. म्हणून काय करा म्हणले ते म्हणले क्षणोक्षणी हाची करावा विचार. आणि म्हणे ज्ञानेश्वर निवर्तीचा की क्षणोक्षणाला कोणता विचार करा की आपण कोण आहे, हे आपल्याला ह्या दिह्यामध्ये कळालंच पाहिजे. आणि जर नाही कळालं ते म्हणले खंती ते न करा. आणि होऊनी गाढव उतारा. ते म्हणले पुढचं कोणी पाहिलंय, तुम्हीच पाहणार आहे, दुसरं कोणी पाहणार नाही. पण कधी कळण, ते म्हणले कळू येईन अंतकाळी. परांपरानाच्या वेळी राहती निराळी रांडापोरे. तिथं सगळे निराळे राहतील आणि तूच पाहशील मग. पण मग पाहून काही फायदा नाही. मग जरी कळालं तरी काही फायदा नाही. ते म्हणले हातचे निदान जाय. आणि मग तू करशील काय, हात चालवाया पाय की हे जर शरीर तुझ्या हातचं गेलं
तर मग तुला संधी राहणार नाही. नाही. म्हणून तुला हे काय भेटलेलं आहे? देह भेटलेला आहे, महत्वाचा भेटलेला आहे. म्हणून याच्यात आपण महत्वाचे आहेत असं काय आलं पाहिजे, आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपण मी बाई आहे असं लक्षात येऊ नये. आपण कोणाची बायको आहेत हे लक्षात येऊ नये. आपण कोणाची आई आहेत हे लक्षात येऊ नये. आपण कोणाची आजी आहेत हे लक्षात येऊ नये. पण आपण कोण आहेत हे काय यावा लक्षात यावा की आपण आई बी नाहीत, आजी बी नाहीत, बायको बी नाहीत, माय बी नाहीत. आपण कोण येत? परमात्मा आहेत. आणि त्याच्यातला परमात्मा बायकोतला, नवऱ्यातला, सासूतला, सुनातला, किड्यातला, मुंगीतला ब्रह्म द्या ते म्हणे ब्रह्म आणि मशिक आणि दिहे तितुके पंचभौतिक की ब्रह्मदेवाचं शरीर जरी असलं, महादेवाचं जरी असलं आणि विष्णूचं जरी असलं, जेवढे शरीर येतं तेवढे कशाचे येतं? पंचभूताचे येतं. आणि हे पंचभूताचा देह आपल्याला काय भेटलेला आहे? उष्णा भेटलेला आहे. देह हे पाचाचा अनिला उसना अशा की जशी तशी देणं लागे की हे द्यावा लागन. जसं आपण शेजारणीचं आणलेलं आहे काही ते आपल्याला काय करावं लागेल? द्यावा लागन. जर तिचं नाही दिलं तर ती दुसऱ्या वर्षाने उभं राहू देणार नाही. तसा आपण हे देह जर ज्याची त्याला द्याला नाही तर आपल्याला हे पुन्हा भेटणार नाही. भेटणार नाही का? हे भेटणार नाही, हे भेटणार नाही, ते भेटणार आहे. एका चढी एक भेटणार आहे. शिंगाचे भेटते, शेपटाचे भेटते, लमाठ्या पायाचे भेटते, बिगर पायाचे भेटते, पण हे भेटणार नाही. म्हणून याच्यासाठी जर आपल्याला करायचं असलं तर आपण काय करा? ते म्हणजे देखे सारा सार विचारिता आणि भ्रांती ते पाहे असं राहता सार ते स्वभाव आता नित्य जाणे की हे जे तुला भ्रम झालेला आहे तर हे काय कर तू कहाळ. आणि तू कसा आहे? तू नित्य आहे. आणि कसा? स्वभावानच नित्य आहे का कशाने करायचा? तू स्वभावानच नित्य आहे आणि हे स्वभावानच अनित्य आहे. हे स्वभावानच अनिखीन, तू स्वभावानच एक आहेस असं काय घे ध्यानात घे. हे स्वभावानच मरणार आहे आणि तू स्वभावानच न मरणार आहे असं काय घे ध्यानात घे. आणि हे तुला घेता येत. ही तर ह्यातल्या जीवाला घेता येत नाही. लेकर तिथं डजन होते. ह्या जन्मात होईल नाही तर नाही होईल त्याची काय करू नाही? विचार करू नाही त्याचा. झालं तर बी काय राहावा आणि नाही झालं तरी बी खीण होऊ नये आणि झालं तरी बी खुश होऊ नये, नाचू नाही. मला झालं वाटा पेढे वाटा पेढे. काय झालं तुला? झालं एक तर डुकराला 12 होते. तिनं कुठे वाटले पेढे? आता तू एक माकडासारखं तुला कळालंच नाही म्हणून तू काय करायला लागलं? नाचायला लागलं, पेढे वाटायला लागलं, वाढदिवस करायला लागलं. आता वाढदिवस आहे का गड दिवस आहे? आणि हे काय करायला लागलं? आता मूर्ख असल्यामुळे का शहाणं असल्यामुळे? पण आपल्याला काय वाटायला लागलं? शहाणे वाट त्याच्यासारखंच करा वाटायला का नाही? त्याने केलं तसं आपल्याला काय करा? म्हणजे आपण मूर्खात राहून काय व्हायला लागलो? मूर्ख व्हायला लागलो. तर आपण जर संतांच्या संगतीत आलो तर आपल्याला काही शहाणपणा येईल ना आपण शहाणी हो हो आहेतच माझी गरज नाही आहेत. तो आधीचाच आहे. काय की बुद्धी तशी नव्हे. आपली बुद्धी तशी नाही का? तो आधीचा नाही, बुद्धी तशी नाही. आणि तो कसा आहे? आधीचाच आहे. त्याला कुठून आणायचं नाही, त्याला तयार करायचं नाही. ते म्हणजे नाही घडविला नाही बैसविला. तो घडीला बी नाही आणि तो बसीला बी नाही. तो कसा आहे? अंगानच आहे. म्हणून आपलं स्वरूप आपण ध्यानात घेण्यासाठी कोणाची संगती करा? संताची संगती करा. म्हणून ते म्हणले जग हे भाषे सकळ जगत आत्माची निखळ अशी इच्छा ज्याची परभळ तेच एक मुक्त म्हणले. हे जग कोण आहे? जगत नाही. सगळा कोण आहे? भाषे सगळा परमात्माचे. हेच नटलाय. सोनच सगळ्या अलंकारात नटलं. तसा परमात्मा सगळ्या रूपाने काय झाला? नटला. म्हणून असं जर आपण ध्यानात घेतलं तर ते म्हणले त्याची सरली येरझार आणि झाला सफळ व्यापार. त्याची काय संपली? येरझार संपली. ना आपल्याला इथे येऊन काय करायचंय? फक्त येरझारच संपवायचं. आपण येरझारच संपिना करता आलेले पण आपण येरझारा वाढवायलो का संपायलो?
आपण वाढवायला लागलो तर आपल्याला याचं काय होईना, आपलं भानच नाही, आपण भानावरच नाहीत, आपण शुद्धीवरच नाही. जीव शुद्ध आहे पण शुद्धीवर नाही, देव शुद्ध आहे शुद्धीवर आहे पण आपल्याला शुद्धीवर आणत नाही. संत शुद्ध आहे शुद्धीवर येते आणि आपल्याला काय आणते, शुद्धीवर आणते. म्हणून त्याला काय म्हणले, संत म्हणले की संत सगळ्यापेक्षा कसे येतं, श्रेष्ठ येतं. की ते आपल्याला काय आणायला लागले, शुद्धीवर आणायला लागले. काय शुद्धीवर आणायला लागले, ते थोडक्यात आपल्याला सांगते की हे देह तुम्ही नाहीत, हे इंद्रिय तुम्ही नाहीत, हे प्राण तुम्ही नाहीत, हे मन तुम्ही नाहीत, तुम्ही हे नाहीत आणि तुम्ही याच्यासारखे नाहीत. तुम्ही याच्याहून कसे येतात, वेगळे. तुम्ही स्थूल देह तुम्ही नाही, सूक्ष्म देह तुम्ही नाहीत, कारण देह तुम्ही नाहीत, महाकारण देह बी तुम्ही नाही. तुम्ही चारही देहाला जाणणारे येत. असं आपल्याला इथं काय घेता येतं, लक्षात घेता येतं. आणि असं जर लक्षात घेतलं तर मग आपल्याला काय नाही राहिली, चिंता बी नाही राहिली आणि धाक बी नाही राहिला. म्हणून असं जर आपल्याला संपायचं असलं तर कोणाची संगती करा, संताची संगती करा. संताची संगती केल्यावर आपल्याला धाक चिंता राहत नाही ना, आपल्याला यारझार बी राहत नाही. म्हणून असं झालेली सेवा श्री गुरुच्या चरणी अर्पण न करू सेवेला पूर्ण ग्रामदेव कुंडली कौरले श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली